तुम्ही पण कधी असं म्हणता का की माझ्याकडे वेळ नाही? पण एक प्रश्न, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी तर आपल्याला वेळ काढायलाच लागत नाही. वेळ आपण स्वतःवरूनच काढतो. सकाळी उठल्यापासनं, ब्रश करेपासनं तर रात्री झोपेपर्यंत, गुड नाईट म्हणेपर्यंत आपल्यासाठी वेळ असतो. ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो, वेळ आपोआपच निघतो बरं का. मग आपल्या स्वप्नांसाठी वेळ का निघत नाही? अच्छा, म्हणजे जे काम ठरवलंय ते थोडं अवघड आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, वेळ पण नाही ना, आणि आपल्याला ते जमत पण नाही, आपल्याला कोणी मदत पण करत नाही, हो ना. त्या आपल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे कारणं मात्र खूप असतात बरं का. हो, आणि पैसे पण नाही, वेळ पण नाही, हो ना, खूप सारे कारण आहे आपल्याकडे. महत्वाचं म्हणजे इथे आपण आपल्या स्वप्नांवर प्रेमच करत नाही. हो, खरंच नाहीच करत आपण प्रेम. रियालिटी आहे बरं का हे. करा तुम्ही तुलना तुमच्या प्रेमाची आणि तुमच्या स्वप्नांची. खरंच तुम्हाला तुमच्या कामावर प्रेम आहे का? असं तर होत नाही ना. प्रेमाला डोक्यावर घ्यायचं आणि जेव्हा आपल्या स्वप्नांची वेळ येते तेव्हा आपलं डोकं दुखतं, आपल्याला खूप स्ट्रेस आणि खूप जास्त अवघड वाटतं ते काम. प्रेम आपल्या नजरेसमोर आणि आपले स्वप्न तर स्वप्नांच्या दूर दूर पण असतात. म्हणून आपल्या स्वप्नांना आपल्या नजरेसमोर ठेवणं खूप महत्वाचं असतं. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपण म्हणतो ना की योग्य वेळ आली की मी ते काम सुरू करेन, पण योग्य वेळ कधीच येत नाही, ती आपल्यालाच तयार करावी लागते. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपतपर्यंत आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत असतो, पण स्वतःची स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी आपण काहीच करत नाही. स्वप्न ही वेळेअभावी नाही तर विसरल्यामुळे अपूर्ण राहतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओच्या शेवटी अशा 5 महत्त्वपूर्ण आपण गोष्टी बघूया ज्या आपल्या खरंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. पहिलं, आपण स्वप्न तर बघतोच, पण ते पूर्ण करण्यासाठी काय करतो हे मात्र खूप महत्त्वाचं. आपण रात्री ठरवतो आणि अलार्म पण लावतो की मला उद्या लवकर सकाळी उठायचंय, पण सकाळी उठून नेमकं सुरुवातीला काम कुठलं करायचंय? सकाळी उठून तेच आरसा बघून स्क्रोल करणं. आरसा म्हणजे इथे मोबाईल बरं का. उद्या सकाळी उठून नेमकं मला करायचं कुठलं काम आहे याची आठवण करून देतो का आपण स्वतःला? 1-2 दिवस स्वप्न बघणं, आपलं महत्वाचं काम कुठलं आहे ते ठरवणं आणि नंतर पुन्हा जैसे थे वैसे. म्हणून मी माझ्या स्वप्नांची, माझे ठरवलेले गोल्स याची आठवण करून देण्यासाठी मी हा एक छोटासा व्हाईट बोर्ड आणला. हा बोर्ड मी स्वतःची खोली सुंदर करण्यासाठी, सजवण्यासाठी नाही किंवा याने मला बघावं आणि मी याला बघावं याच्यासाठीच नाही आणला. माझ्या स्वप्नांना आणि माझ्या गोल्सला विसरायला नको आणि माझे गोल्स मला सतत आठवण राहावे, माझ्या डोळ्यासमोर दिसावे, म्हणजेच मी ऍक्शन घेऊ शकणार माझ्या कामासाठी. म्हणून हा मी बोर्ड स्वतःला गिफ्ट केलेला. गरजेचं नाही की बोर्डच हवा आपल्याकडे. तुम्ही छानशी एक वही घेऊ शकता, कोरे पेज घेऊ शकता. गरज फक्त एवढीच की आपल्या स्वप्नांसाठी रोज एक छोटीशी सवय आपल्याला लावताच आली पाहिजे. म्हणजेच या सगळ्या गोष्टी, बुक म्हणा, बोर्ड म्हणा, छोटासा कोरा पेज म्हणा, वही म्हणा, या आपल्या स्वतःच्या स्वप्नांची आठवण सगळ्यात आधी करून देतात. आपल्या डोळ्यासमोर दिसेल तर आपल्याला सतत आपले गोल्स, प्लॅन्स काही आपण ठरवलं असेल, 1 दिवसाचं, 1 महिन्याचं, 1 वर्षाचं, 6 महिन्याचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला सतत डोळ्यासमोर दिसेल तेव्हा आपल्याला रोज आपल्या स्वप्नांची आठवण येत राहील. कारण आपल्याला आपल्या कामावर, स्वप्नावर सगळ्यात आधी प्रेम करणे खूप महत्वाचे. दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं, 5 मिनिटं रोज स्वतःसाठी काढणं हे खूप महत्वाचं. आणि 5 मिनिटं सुद्धा आपल्या स्वतःसाठी पुरेसे असतात. आपल्याला वाटतं नाही खूप वेळ द्यायला लागेल, अर्धा तास, 1 तास, 2 तास, नाही. बघा, आपण ठरवतो आणि आपल्या डोक्यात जर आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती काय ना, आपण रोजच्या धावपळीत विसरून जात असतो. त्या वहीवर, एखाद्या पेजवर, समोर जर बोर्ड असला जे अशा जागी चिकटून ठेवायचं, भिंतीवर ते किंवा भिंतीला लावायचं. आपण येता जाता किंवा रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ते सगळं जे आपले गोल्स आहेत ते रिमाइंड झाले पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला सतत आठवण करून द्यायला मदत करेल. कारण दिवसभर आपलं लक्ष काम, जॉब, बिझनेस, घर सांभाळायचं असतं. या सगळ्यांमुळे आपण जे ठरवले आहे त्या गोष्टी विसरून जात असतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण ठरवलेले स्वप्न दिवसेंदिवस मागे पडत जातात. आपण म्हणतो आपल्याकडे वेळच नाहीये. वेळ नसतो असं नाही, पण आपण त्या गोष्टीला प्राधान्यच देत नाही जे आपण ठरवलंय. कारण बघा, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, गोष्टीवर प्रेम करतो, तर आपण त्या गोष्टीला प्रायोरिटी ठेवतो. आपण कितीही दिवसभर बिझी असलं तरी आपण त्या गोष्टीला वेळात वेळ काढून वेळ देतो. पण आपल्या स्वप्नांसोबत असं का होत नाही? कारण आपल्या स्वप्नांना आपण प्रायोरिटी लिस्टमध्ये ठेवतच नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपले स्वप्न सगळ्यात आधी प्राधान्य द्यायला शिका. व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर प्लीज आजपासून नक्की ठरवा की 5 मिनिटं दिवसाच्या शेवटी तुम्ही तुमच्या स्वप्नांना देणारच. कमेंट करून नक्की सांगा, स्वतःला प्रायोरिटी मी देणार म्हणून. आणि स्वप्नांसाठी माहिती आहे, तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की योग्य वेळ येणार, पण ती योग्य वेळ कधीच येत नाही जेव्हापर्यंत आपण त्या योग्य वेळेला आपल्या लाईफमध्ये आणत नाही. ती उद्या नाही, परवा नाही, नंतर नाही, ती आज आणि या क्षणापासून आपण कुठलंही काम सुरुवात करूच शकतो. पूर्वी मी सांगितलंच आहे, प्रायोरिटी, प्राधान्य. म्हणतो ना, सगळं व्यवस्थित होऊ दे मगच मी माझं काम सुरुवात करणार, पण असं कधीच होत नाही.
खरं तर तसा विचार केला तर सगळं उलट होतं आणि वेळ येतच नाही. जर आपण खरंच आताच वेळ काढला तर उद्या हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात आणि आपल्याला जे हवं असतं ना, उद्याचे जे रिझल्ट ते सुद्धा आपल्याला मिळायला लागतात आणि दिसतात सुद्धा ते आपल्या डोळ्यांनी की ठीक आहे, मी हे काम केलं तर मला यात एवढी इम्प्रूव्हमेंट जाणवलेली दिसतेच. आज एखादा पेज घ्या, वही घ्या, त्यावर तुम्ही ठरवा मी दिवसभर आज स्वतःच्या स्वप्नासाठी कुठलं तरी एक छोटंसं पाऊल उचललंय का ते नक्की नोट करा आणि आजच ट्राय करा. कारण बघा, आपण दिवसभर 10-15 मिनिटं वेळ मोबाईलला देतोच, त्याऐवजी दिवसाच्या शेवटी 10 ते 15 मिनिट स्वतःसाठी काढा, स्वतःच्या कामासाठी काढा. आपण कितीतरी वेळा अशा काही कारण नसणाऱ्या गोष्टींना खूप वेळ देतो, पण आपल्या जे काही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या लाईफची आपण त्याला वेळ देत नाही. त्या सगळ्या गोष्टींना आपण कारणं देऊ बाजूला टाकतो आणि त्यामुळेच आपण खूपदा मागे पडल्यासारखं असतो आणि त्याच गोष्टींमुळे आपण मागे पडत असतो. पण आपण स्वतःला बसून विचारत नाही किंवा स्वतःला बसून वेळ देत नाही की मी कुठल्या गोष्टीला किती प्रमाणात वेळ दिला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीला वेळ नाही दिला पाहिजे. आणि माहिती आहे, जेव्हा तुम्ही आपल्या कामासाठी छोटे छोटे रोज पावलं उचलणार आणि काही महिन्यांनी जेव्हा तुम्ही मागे वळून बघणार तेव्हा तुमच्याकडे खूप सुंदर असा एक्सपिरियन्स असेल, तुमच्या कामात प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असेल. काम हे छोटं मोठं काहीही नसतं. तुम्ही एखाद्या खेड्यात असणार, तुम्ही शहरात असणार, तुमचं काम, बिझनेस, जॉब, तुम्हाला जी कुठली गोष्ट सुरू करायची आहे त्या गोष्टीला आत्ताच्या क्षणालाच ठरवा, वेळ द्या आणि स्टार्ट करा. काही महिन्यानंतर तुम्हाला तुमचं कामात दिसणारा जो बदल आहे तो खूप समाधान देणार. कारण आजचं काम, उद्याचं काम आणि समोर काही महिने केलेलं काम आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेच खरं तुमचं समाधान आणि तेच खरं तुमचं सक्सेस असतं. आजपासून या 5 गोष्टी नक्की करा. जर तुम्हाला तुमच्या कामाला पुढे न्यायचं असेल, स्वप्नांना प्राधान्य द्यायचं असेल, आपल्या कामावर प्रेम करायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही आपले स्वप्न लिहून काढा. रोज 5 मिनिटं आपल्या स्वप्नांना वेळ द्या, लिहून काढा. आज काय करायचं आहे, उद्या काय करणार आहे आणि मी खरंच आज माझ्या स्वप्नासाठी कुठलं काम केलं. दुसरं म्हणजे उद्या मी त्या स्वप्नासाठी कुठलं तरी असं काहीतरी नवीन शिकणार आहे ज्यात मला माझ्या कामात इम्प्रूव्हमेंट दिसणार किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढणार माझ्या कामाची. म्हणजेच कामावर प्रेम करा. तिसरं आणि खूप खूप छान इफेक्टिव्ह रिझल्ट देते, आपल्या कामाला रोज आपण जे ठरवलेले स्वप्न असेल त्याला रोज सकाळी उठल्यानंतर वाचा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. जेव्हा आपण दिवसाची सुरुवातच आपण त्या ठरवलेल्या गोष्टींनी करते तेव्हा दिवसभर त्या कामाचा आपल्याला करण्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना ती मिळते. कारण सबकॉन्शियस माइंड मॉर्निंगला खूप ऍक्टिव्ह असते. चौथं खूप महत्वाचं, रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आपले स्वप्न वाचा किंवा लिहा, ते सुद्धा आपल्याला खूप बेस्ट रिझल्ट देते. 5वं, स्वतःचे आभार माना. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचे आभार माना. आभार मानल्याने सुद्धा गोष्टी चांगल्या वेळी वाढत जातात. स्वतःला थँक्स म्हणा, आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीला थँक्स म्हणा. आपण जे स्वप्न पाहिलेले आहे त्याच्याबद्दल सुद्धा ग्रॅटिट्यूड व्यक्त कराच. कारण माहिती आहे, आपल्या डोळ्यासमोर जे रोज आपले स्वप्न असतात ना त्यासाठी आपले रोज पावलंही पडतात आणि पावलं जेव्हा रोज छोटे छोटे पडतात तेव्हा स्वप्न एक दिवस नक्कीच पूर्ण होतात. जर व्हिडिओ तुमच्या मनाला खरंच स्पर्श केला असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा सुरुवात किंवा स्टार्ट. आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. तुम्ही माझी खूप सुंदर फॅमिली आहात आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुम्हा सगळ्यांचे स्वप्न खूप खूप लवकर पूर्ण हो. तुम्हाला देव शक्ती देव, पॉझिटिव्हिटी देव आणि नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण होणार ही ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.